गावातील एका छोट्याशा घरात बाबा, आई आणि त्यांचा मुलगा अमोल राहत होता. बाबा दिवसभर मजुरी करायचे. उन्हात, पावसात, थंडीत कधीच काम चुकवायचे नाही. अमोल कॉलेजमध्ये शिकत होता. त्याला एकच गोष्ट खटकायची, बाबांची ती फाटकी बनियन. आई कित्येकदा म्हणायची, अहो नवीन बनियन घेऊन या ना. बाबा हसत म्हणायचे, अगं अजून चालते, आधी अमोलच्या फीचे पैसे भरू. एक दिवस अमोलचे मित्र अचानक घरी आले. बाबा अंगणात त्या फाटक्या बनियनमध्ये बसले होते. मित्र गेल्यावर अमोल संतापला. बाबा, तुम्हाला लाज वाटत नाही का? एवढी फाटकी बनियन घालून बसता. माझी अब्रू जाते. बाबा काहीच बोलले नाहीत, फक्त हसले आणि शांतपणे आत निघून गेले. त्या रात्री आईच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, बाळा, ती बनियन फाटकी आहे, पण तुझ्यासाठी त्यांनी स्वतःवर खर्चच केला नाही. अमोलने रागात तेही ऐकलं नाही. काही दिवसांनी कॉलेजमध्ये आई वडिलांवर निबंध स्पर्धा होती. अमोलला काही सुचत नव्हतं. तेवढ्यात आईने जुन्या कपाटातून एक छोटी डायरी काढली. त्यात प्रत्येक महिन्याचा हिशोब होता. नवीन बनियन पुढच्या महिन्यात, चप्पल पुढच्या महिन्यात, शर्ट नंतर. पण प्रत्येक पानावर एक गोष्ट कायम होती, अमोलची फी भरली. अमोलच्या हातातून डायरी खाली पडली. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा बाबांकडे नीट पाहिलं. त्यांच्या बनियनवर फक्त फाटके धागे नव्हते, तिथे त्याच्या स्वप्नांचे टाके शिवलेले होते. दुसऱ्याच दिवशी अमोल पहिल्या पगाराच्या ॲडव्हान्समधून बाबांसाठी कपडे घेऊन आला. बाबांनी पिशवी उघडली, नवीन बनियन पाहिली आणि हलकंसं हसले. अरे, माझी जुनी अजून चालली असती. अमोल बाबांच्या गळ्यात पडून रडू लागला. बाबा, तुमची बनियन फाटकी होती, पण माझा विचार त्याहूनही जास्त फाटका होता. बाबांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. कपडे फाटले तरी चालतात रे, नाती फाटू देऊ नकोस. त्या दिवसानंतर बाबांनी नवीन बनियन घातली, पण अमोलने ती जुनी फाटकी बनियन जपून ठेवली, कारण ती बनियन कापड नव्हती, ती एका बापाच्या त्यागाची साक्ष होती. बोध: आई वडील स्वतःच्या गरजा फाटक्या ठेवतात, फक्त आपल्या मुलांची स्वप्न नवीन राहावीत म्हणून.